मोठं चक्रीवादळ आलेलं आहे. हे तर भयानक वादळ आहे. वादळ चक्रीवाददळ आलेलं आहे, भयानक चक्रीवादळ. आणि हे चक्रीवादळ आम्ही पहिल्यांदा तुम्हाला दाखवतोय प्रेक्षकांना. आमचं चॅनल आहे MHJ. आपला कंटेंट आम्ही चेपला. वादळ हे भयानक वादळ इथे आलेलं आहे. हे भयानक वादळ इथे आलं. मी उडतोय. मी उडतोय. हे चक्रीवादळ चक्री. हे माझे शब्द पण उडतायत. बघा ह्या कठीण प्रसंगात सुद्धा मी तुमच्यासाठी न्यूज घेऊन आलेलो आहे. तुम्हाला काय फरक पडत नाही. माझे शब्द उडतायत. चुकीचा अर्थ घेऊ नका. वादळ त्याला काही होत नाही. वादळ आलेलं आहे. हे खूप वादळ आलेलं आहे. हे खूप वादळ आलेलं आहे मोठं. हे एवढं मोठं वादळ आहे की मी स्थिर उभा सुद्धा राहू शकत नाहीये. एवढं मोठं वादळ आलेलं आहे हे चक्रीवादळ. आणि बघा ह्या प्रसंगात सुद्धा मी असे पाय घट्ट धरून तुमच्यासाठी उभा आहे. अरे म्हणतात ना, पत्रकारिता 5वा स्तंभ आहे. 5वा नाहीये, 4था स्तंभ असं म्हणतात. चौथा स्तंभ नाही, तुम्ही त्याचा चौथा केलेला आहे, पण तो 4था स्तंभ असं म्हणतात. तेच 4था स्तंभ. आणि तेच आमच्या वहिनीने सिद्ध केलेलं आहे. वहिनी नाही, वाहिनी. आमच्या वहिनीने सिद्ध केलेलं आहे. माझी वहिनी आहे ना घरी, तिने सिद्ध केलेलं आहे. ती किती मस्त सुंदर सून आहे ते. हे सिद्ध केलेलं आहे तिने. हा मग काय आहे बघा तुम्हाला. या फालतू जोक नंतर आपण मुद्द्यावरती येऊया. तर इतकं लॉकडाऊन असताना सुद्धा, इतकं भयंकर लॉकडाऊन असताना सुद्धा आम्ही तुमच्याकरता पत्रकारिता करतोय. आणि हे खूप महत्वाचं काम आम्ही करतोय. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी प्लीज. आणि ह्या लॉकडाऊन मध्ये जग जरी बदललं असलं तरी आम्ही तुमच्यासाठी पत्रकारिता करणार, नक्कीच करणार. कारण आमचं चॅनल आहे MHJ. आपला कंटेंट आम्ही सगळ्यांना कळलेले आता. एक मिनिट कसला तरी आवाज येतोय. शास्त्रीय संगीताचा कोणतरी चाहता दिसतोय. कारण लॉकडाऊन मध्ये असे स्वयंभू गायक बरेच निघालेले आहेत. स्तंभ लेखक झालेले आहेत, कवी झालेले आहेत. ऐकू जाईल. तर हे इसम इथे आलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी आता डायरेक्ट संवाद साधूया. नमस्कार. मला एक सांगा, खुर्चीवरती बसताना साधारणतः ज्या अवयवाचा पहिल्यांदा स्पर्श होतो तो अवयव तुम्ही का चोळताय? तुम्ही एवढं फिरवून का बोलताय? हे आमचं चॅनल आहे. काय तर मनात इच्छा जरी असली ना तरी सुद्धा आम्ही डायरेक्ट त्या अवयवाचं नाव नाही घेऊ शकत आम्ही. आणि आमच्या चॅनलचे काही तत्व आहेत. म्हणजे काय? अरे आहेत तत्व. म्हणजे असं डायरेक्ट नाही बोलायचं, मस्त पैकी असं वेळ घ्यायचा आणि असं फिरवून दळून सगळं मस्त पैकी बोलायचं. बरं तुम्ही जाऊ दे, तुम्ही बोला. तुम्ही बोला लवकर बोला. तुम्ही लवकर बोला. काय नाही. नेम धरलाय? तुमचा काही नेम नाही. तुम्ही जाता कुठं? नाही सांगतो
काय झालं तुम्हाला सांगतो ए, 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 एक, काय सोशल डिस्टन्सिंग ठेवा. हा? सोशल डिस्टन्सिंग ठेवा. हे बघा, ह्या बाबतीत आमचं चॅनल अजिबात कॉम्प्रोमाइज करणार नाही, आधीच तुम्हाला सांगून ठेवतोय. हा, बरं बोला बोला. हे तुम्ही चोळत का आलेत, म्हणजे का नेमकं काय झालं काय? सांगतो लांब घेते लांब घ्या ना. हा? सांगतो काय झालंय की गेल्या आठवडाभर पोलीस न चुकता मला रोज मारता येतो आणि बरोबर नेम धरून माझ्या एकाच अवयवावर फटके देतात. ब्रेकिंग न्यूज. थांबा ना, ऐका ना पूर्ण न्यूज. एका जागेवर फटके देतात तो. आता त्यामुळे ना गेली 8 दिवस झाले मी ना बसलेलोच नाहीये. सगळी कामं मी उभ्यानेच करतो. हा, म्हणजे सगळं आटपल्यानंतर पण आहे ना, मोरीत मोरी आहे ना घरी, मोरीत भांडी पण उभ्यानेच घासतो. पण तुमचा हंडा हलतोय ना बाहेर. बरोबर, थोडी छोटीशी धक्का लागणारच ना. मग महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की सगळी कामं मी उभ्यानेच करतोय. हो. त्यामुळे काय सांगू तुम्हाला, म्हणजे तुम्हाला पोलिसांनी खूप मारलेलं आहे, प्रचंड एकदम मारलेलं आहे. अहो, बेदम म्हणजे रोज आणि एकच जागेवर सणासण म्हणजे अरे एक मिनिट मला सांगा, पोलिसांनी नेमकी तुम्हाला मारहाण का केली? रोज दुपारी जेवण झाल्यानंतर मला तंबाखू खायची सवय आहे. काय तंबाखू खाल्ल्याशिवाय ना मला प्रेशर येत नाही, पोट साफ होत नाही माझं. असा तो माझा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी तंबाखू आणायला बाहेर आलो तर पोलिसांनी मला हटकलं. त्याने विचारलं, काय कुठे? असं नाही विचारलं, नॉर्मल विचारलं, काय कुठे? मी म्हटलं काय नाही, तंबाखू आणायला चाललोय. ना सण मारायला सुरुवात केली. हो, सण तंबाखू मळतात ना तसा मला मळून मारलाय, माहितीये, फार चुना करून टाकलाय पार्श्व भागाचा. तर मला सांगा, अजून पोलिसांनी तुम्हाला कुठल्या कारणासाठी बेदम मारलेले? अनेक कारणांसाठी. काय झालं, पोलिसांनी सगळ्यांना सांगितलंय की नाही की त्या सगळ्या व्हायरल होणाऱ्या अफवांवरती विश्वास ठेवू नका म्हणून. तर फेसबुक वरती मी न्यूज वाचली की व्हायरल होणाऱ्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. मग मी ठरवलं आपण विश्वास ठेवायचा नाही. दुसऱ्या दिवशी बातमी आली, बाहेर लॉकडाऊन आहे, बाहेर जायचं नाही. म्हटलं हे फेक आहे, लॉकडाऊन वगैरे असं काय नसतं. मी आपलं बाहेर पडलो. पोलिसांनी मारला आणि मला सांगितलं कोंबडा बंद. मला सांगा, तुम्ही जेव्हा तुमची कणिक मळली गेली तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती नेमके काय एक्सप्रेशन होते? मादक एक्सप्रेशन्स होते असे. असे मादक एक्सप्रेशन्स होते माझ्या चेहऱ्यावरती. मला सांगा, हे असे एक्सप्रेशन कसे असतील? एवढं कळतंय ना, मग कशाला काय विचारताय? एक्सप्रेशन मारल्यानंतर साधारण एक्सप्रेशन कसे असतात? असं नाही हो, काय तुमची व्यथा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, कळलं पाहिजे लोकांना. आता मी नाही का मगाशी ते वादळ उद्या येणार आहे, पण मी आत्ताच सगळं करून दाखवलं की नाही. फील यायला पाहिजे, फील. कळलं तुम्हाला? घ्या पुढे बोला तुम्ही. पुढे बोला. अहो, माझी व्यथा मांडा हो तुम्ही. तेच म्हणते, तुमची व्यथा मांडा. सांगते व्यथा मांडा तुम्ही व्यथा मांडा. असं काय करताय? ते मारते, तुम्ही मारते. कोण आहात कोण तुम्ही? तू काय माणूस आहेस का मस्करी आहेस? तू काय येडा आहेस का? डोक्यावर पडलायस तू? काय बोललास? तू वेडायस काय? बेड आहे? मग तू माझी अक्कल काढतोयस? अरे आम्ही इथे तुम्हाला चॅनलवरती घसा फाडून सांगतोय की बाहेर पडू नका, विनाकारण बाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, पण तुम्हाला काहीच कळत नाहीये. अरे अक्कल नाहीये तुम्हाला? जरा जबाबदार नागरिक बना. अरे आम्ही तुम्हाला सांगतोय ना, आम्ही हे पत्रकार तुम्हाला इथे इतके कोकळून सांगतोय की बाबा सोशल डिस्टन्सिंग पाळा, कुठे बाहेर पडू नका, तरी पण तुम्ही जाताय. आम्हाला काय नाही होणार, आम्हाला काही होणार नाही. अरे आपण मस्त स्ट्रॉंग, आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. अरे असं म्हणून तिथे आकडे वाढतायत. कधी इथे 5, तिकडे 10, तिकडे 15. ती ॲम्ब्युलन्स करत आपली फिरते. अरे इथे हृदयाचे ठोके चुकतात, माहितीये का तुम्हाला? एवढं पण तुम्हाला अक्कल नाही, कळत नाहीये तुम्हाला कळत नाहीये. जर सोशल डिस्टन्सिंग ठेवा, जर जबाबदार बना जबाबदार. 1 मिनिट, मला फोन येतोय. मला फोन येतोय, 1 मिनिट थांबा जरा. हॅलो, हा काय म्हणताय? हो, भूकंप येणार आहे. ओके ठीक आहे, आता न्यूज करतो. ओके ठीक आहे. तर रसिको, आताच ब्रेकिंग न्यूज आहे. कुठल्याही क्षणी भूकंप इथे येऊ शकतो काय? इथे भूकंप आलेला आहे. हे बघा. अरे बापरे, भूकंप आलेला आहे. भूकंप आलाय. अरे भूकंप आलेला आहे. अरे इथे भूकंप आलेला